पण पाहणार आहोत 11 सप्टेंबर 2025 रोजी बॉम्बे हायकोर्टाने दिलेला महत्त्वाचा निकाल। आणि हो, जास्त व्हिडिओ पाहू नका, गोंधळ होईल सर्व। कारण व्ह्यूज वाढवण्यासाठी नको ती कहाणी सांगतात, शाळा भरल्यासारखी वाटते। चला, मुख्य मुद्दा काय आहे? बॉम्बे हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाच्या 110 पानांच्या जजमेंट नंतर दिला गेला आहे। पण त्यात शिक्षकांना काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत। त्या कोणत्या प्रूफसह पाहूया। सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर 2025 रोजी सांगितलं होतं की टीईटी शिवाय कुठलाही शिक्षक सेवा चालू ठेवू शकत नाही। 5 वर्ष सेवा उरलेल्यांना अपवाद पण प्रमोशन नाही। आणि 5 वर्ष सेवा उरलेल्यांनी 2 वर्षांत टीईटी पास करणे बंधनकारक, नाहीतर कंपल्सरी रिटायरमेंट असे नमूद केले होते। बॉम्बे हायकोर्ट समोर मोठा प्रश्न होता की जे शिक्षक 2013 ते 2019 दरम्यान लागले पण त्यांच्याकडे टीईटी नव्हता, त्यांनी 2019 नंतर पण सुप्रीम कोर्टाचा जजमेंट येण्यापूर्वी टीईटी किंवा सीटीईटी पास केला असेल तर त्यांचं भवितव्य काय? हायकोर्ट पॅरा नंबर 12. The issue raised before US is as to what would be the fate of those in-service candidates who joined employment without the TET or CTET and have not acquired or have acquired it before the judgment of the Honorable Supreme Court. म्हणजेच आमच्यासमोर प्रश्न असा आहे की जे शिक्षक टीईटी किंवा सीटीईटी शिवाय नोकरीवर लागले आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंट येण्यापूर्वीच पास झालेत किंवा अजूनही नाही झालेत त्यांचं काय? हायकोर्टने सुप्रीम कोर्टचा कठोर नियम मान्य केला पण शिक्षकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाची सवलत दिली। ती अशी पॅरा नंबर 14 हायकोर्ट. If we hold that those candidates who have acquired the TET before the judgment can safely continue in employment. म्हणजेच जर शिक्षकांनी 1 सप्टेंबर 2025 पूर्वीच टीईटी पास केला असेल तर त्यांची नोकरी सुरक्षित राहील। अजून पुढे पॅरा नंबर 15 हायकोर्ट. Teachers who did not acquire TET prior to 31 March 2019 and have acquired prior to the judgment 1 September 2025 can be continued in service and entitled for promotion. म्हणजे जे शिक्षक 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी पास करू शकले नाहीत पण 1 सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी किंवा सीटीईटी पास केला आहे त्यांची सेवा सुरू राहील आणि ते प्रमोशनसाठी पात्र राहतील। आता एक उदाहरण पाहूया। हे उदाहरण काल्पनिक नाही। रिट पिटिशन नो 1943 ऑफ 2024 मध्ये याचिकाकर्ते म्हणून सागर दत्तात्रय छोरगे आणि संगीता रामदास साळुंखे यांनी 2013 मध्ये नोकरी सुरू केली। सुरुवातीला टीईटी नव्हते पण 2021 मध्ये सीटीईटी पास केली। सुप्रीम कोर्ट नियमांप्रमाणे त्यांचं भवितव्य अंधुक होतं, पण हायकोर्टने म्हटलं की त्यांनी 2025 पूर्वीच पास केलं, त्यामुळे त्यांची नोकरी सुरक्षित आहे आणि प्रमोशनही मिळेल। म्हणजे सुप्रीम कोर्टने कठोर नियम केले पण बॉम्बे हायकोर्टने जुन्या शिक्षकांना दिलासा दिला। 2019 पर्यंत पास झालेले सुरक्षित, 2019 नंतर पण 1 सप्टेंबर 2025 पूर्वी पास झालेले सुरक्षित व प्रमोशनसह। 1 सप्टेंबर 2025 नंतर अजूनही पास नाही, अशा सर्वांसाठी सुप्रीम कोर्टचे कठोर नियम लागू। एकूणच सुप्रीम कोर्टचे नियम कठोर होते आणि हायकोर्टने दिलासा दिला असे आपण म्हणू शकतो। या जजमेंटमुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे, पण पुढे जाण्यासाठी टीईटी पास करणे हे कायमचे अनिवार्य राहील। अंतिम सत्य: 1 सप्टेंबर 2025 पासून नियुक्ती व प्रमोशनसाठी टीईटी पास असणे बंधनकारक आहे। आता तुमची सेवा किती वर्ष बाकी आहे यावर 1 सप्टेंबर 2025 पासून सुप्रीम कोर्टचे नियम लागू होतील। जसे की 5 वर्ष सेवा बाकी टीईटी शिवाय नोकरी चालू ठेवू शकतात पण प्रमोशन नाही। 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा बाकी असेल तर पुढील 2 वर्षांत टीईटी पास करणे बंधनकारक आहे, नाहीतर कंपल्सरी रिटायरमेंट। बस एवढंच सांगतो। धन्यवाद।